यानंतर आपण भाष्यकारांच्या भाष्याकडे वळूया. या चर्चासत्रात आपले अमूल्य असे वैचारिक भाष्य करण्यासाठी आलेले अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर ताहेर पठाण सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हास उद्बोधित करा. डॉक्टर ताहेर पठाण सर. सर्वांना माझा नमस्कार. सर, आवाज येतोय? येतोय सर. डॉक्टर M.K. उमाठे महाविद्यालय, प्रिन्सिपल अरुणराव कलोडे महाविद्यालय, सेवादल महिला महाविद्यालय व अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय येथील 4 महाविद्यालयाच्या वतीने 21वे शतक आणि मराठी साहित्य या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक तथा सतीमाता शिक्षण संस्था साईबाबा लोकसेवा संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय किशोर उमाटे साहेब, या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भूषवणारे प्रख्यात साहित्यिक, कवी, विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर सर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर केशव देशमुख सर, या चर्चासत्रात भाष्य करण्यासाठी उपस्थित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथील मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर मिलिंद कसबे सर, या चर्चासत्राचे आयोजक डॉक्टर M.K. उमाठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर D.V. नाईक सर, प्रिन्सिपल अरुणराव कलोडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर D.R. सातपुते सर, अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गजानन पाटील सर, सेवादल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण चरडे सर, संयोजन समितीतील डॉक्टर प्रीती उमाठे, डॉक्टर मनोहर नाईक, डॉक्टर भगवान नन्नावरे, डॉक्टर सुशील मेश्राम, डॉक्टर संगीता खोरत, प्राध्यापक संजय गोठणे, डॉक्टर सोपानदेव पिसे, या 4 महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, संशोधक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, 21वे शतक आणि मराठी साहित्य या विषयावर आभासी पद्धतीनं हे राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आले. आपल्याला माहित आहे की 21व्या शतकाला सुरुवात होऊन जवळपास 2 दशक पूर्ण झाली आणि 21व्या शतकातील मराठी साहित्य, भारतीय साहित्याचा आढावा घेणं हे काही कमी कालावधीमध्ये शक्य नाही. पण शतकांची ज्यावेळेस आम्ही गोष्ट करतो, आपल्याला माहित आहे की आधुनिक जगाची सुरुवात ही 1453च्या कॉन्स्टॅन्टिनोपलच्या पाडावानं झाली. कॉन्स्टॅन्टिनोपलचा पाडाव झाला नसता किंवा इस्तंबूल हे शहर अगर तुर्कांच्या ताब्यात गेलं नसतं तर जगाचा इतिहास कदाचित वेगळा झाला असता. दक्षिण आशियाशी व्यापार करण्यासाठी किंवा आग्नेय आशियाशी व्यापार करण्यासाठी, भारताशी व्यापार करण्यासाठी युरोपातील वेगवेगळ्या खलाशांनी समुद्र मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 1453च्या कॉन्स्टॅन्टिनोपलच्या पाडावानंतर जलमार्ग शोधण्यासाठी ज्यावेळेस वेगवेगळे खलाशी निघाले तर 1492 मध्ये भारताचा शोध घेत घेत कोलंबस हा अमेरिकेमध्ये पोहोचला आणि अमेरिकेचा शोध हा जगासमोर आलेला आहे. 1498 मध्ये वास्को द गामा हा भारताचा शोध घेत घेत केरळमध्ये कालिकत या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि याच 1453च्या कॉन्स्टॅन्टिनोपलच्या पाडावानंतर जगामध्ये वेगवेगळ्या शोधाची मालिका सुरू झालेली आहे. विजेचा शोध लागला, रेल्वे आली, तारायंत्र आला, पोस्ट आला. नंतरच्या कालखंडामध्ये एक औद्योगिक क्रांती झाली आणि जगामध्ये वेगवेगळ्या क्रांत्यानं उलथाफेर घडून जगामध्ये परिवर्तन घडण्याचं आपल्याला दिसतं. मी फार शतकांचा विचार भांडवळ आपल्यासमोर घेण्याचा प्रयत्न करणार, पण 14व्या शतकानंतर 15व्या शतकानंतर खरंच प्रबोधनाचं जे युग सुरू झालं ते उलथापलट झाली किंवा ह्या शतकांचा आपण ज्यावेळेस ढांडोळा घेतो मागे वळून पाहिल्यानंतर अनेक उलथाफलते आपल्याला दिसतात. केवळ भारतापुरताच विचार केला तर 19वे शतक हे भारतीय प्रबोधनाचे शतक मानले जाते. या शतकात भारतात नाही तर जगामध्ये उत्क्रांतीचा अतिप्रगत टप्पा ओलांडला गेला. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, तंत्रज्ञान, माहिती, संस्कृती, व्यापार अशा अनेक क्षेत्रामध्ये बदल घडून आले. 20व्या शतकाच्या पहिल्या दशकानंतर पहिल्या महायुद्धाच्या रूपानं तडे जायला सुरुवात झाली. नंतर दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध यांनी जग ढवळून निघालं. जगातले कितीतरी देश स्वतंत्र झाले आणि जग नव्या बदलांना सामोरे जाऊ लागले. 60च्या दशकात साहित्यापासून समाजापर्यंत अनेक स्थित्यंतर घडून आले. त्याचा प्रभाव ओसरतो तोच 90वं दशक सुरू झालं. 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकानं 21व्या शतकाची नांदी केली.
2000 ते 2009 या दशकात जग बदललं. दहशतवाद, युद्ध, आर्थिक पेच प्रसंगानं सुरुवात झाली. युट्यूब, ट्विटर, फेसबुक, आयपॅड, विकिलिक्स, सीसीटीव्ही अशा अनेक तांत्रिक चमत्कारांची सुरुवात या 21व्या शतकामध्ये झालेला आपल्याला दिसतो. 21व्या शतकामध्ये अत्यंत एक महत्वाची घटना घडली की 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्याला जमीनदोस्त करून टाकले. तत्कालीन राष्ट्रपती अमेरिकेचे जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी घोषणा केली, वार अँड टेररची ललकारी दिली आणि ही घटना टीव्ही टेलिव्हिजनमुळे संपूर्ण जगभर पोहोचली आणि जगावर त्याचे दूरगामी परिणाम झाल्याचे आपल्याला दिसतो. 21व्या शतकाची आम्ही जेव्हा चर्चा करतो तर 21व्या शतकामध्ये भारतासमोर किंवा जगासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यातील महत्वाचे प्रश्न असे आहेत की दहशतवाद असेल, आतंकवाद असेल, पराकोटीला गेलेला जातीवाद असेल, धर्मांधता असेल, विषमता असेल, लोकसंख्येचा भस्मासूर असेल, पर्यावरणाचा ऱ्हास, ग्लोबल वॉर्मिंग, चीन अमेरिकेची दादागिरी आणि अलीकडच्या 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये कोरोना विषाणूने घातलेला धुमाकूळ यामुळे 21वे शतक आम्हाला 21व्या शतकामध्ये अनेक प्रश्न आमच्या समोर वासून उभे झालेले आहेत. 21व्या शतकातील प्रश्न पाहिल्यानंतर माझ्यासमोर एक पाश्चिमात्य विचार म्हणतो ते असा म्हणतो की कोणतंही साहित्य मला द्या, त्या साहित्य द्या, ते साहित्य वाचल्यानंतर त्या कालखंडातील इतिहास मी तुम्हाला म्हणजे कोणतंही साहित्य म्हणजे वाचल्यानंतर तत्कालीन कालखंडाचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. साहित्य हा समाज जीवनाचा आरसा असतो. समाजात घडणारे घटनेचे प्रतिबिंब हे साहित्यात उमटत असते. ज्यावेळेस आम्ही 21व्या शतकातील प्रश्न पाहतो आणि त्याचे प्रतिबिंब आम्ही साहित्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न करतो तर 21व्या शतकामधील भारतीय सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक परिस्थिती कशी आहे याचा वेध घेत असताना मला बिल गेट याचं विधान अत्यंत महत्वाचं वाटतं. बिल गेट भारतीय समाजाबद्दल, भारतीय स्त्रियाबद्दल, भारतीय व्यक्तीबद्दल असं म्हणतो की भारत हा जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे. या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी भारत हा महासत्ता होऊ शकतो. परंतु मजेची गोष्ट ही आहे की या देशातील लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही. म्हणून शेतकरी देवाला दोष देत आत्महत्या करतो, कारण त्याच्या आत्महत्याला जबाबदार कोण आहे हेच त्याला कळत नाही. या देशातील गरीब जनतेला कळत नाही तुमच्या गरिबीला जबाबदार कोण आहे. इथल्या तरुणाला कळत नाही तुमच्या बेरोजगार असणाऱ्याला कोण जबाबदार आहे. या देशातील भीषण वास्तव असं आहे की इथल्या तरुणाला गुलामी कळू नये म्हणून क्रिकेट, चित्रपट, देव, धर्म, मंदिरे यांची आफूची गोळी दिलेली असते. त्यामध्ये तो कुंग झालेला असतो. सण उत्सव याच्या नादी लावले जाते. मग ताण तणाव टेन्शन आलं की दारूची दुकानं जवळ असते, करतो जीवन बर्बाद, मग स्वतःलाच तो दोष देतो. इथल्या स्त्रियांना आपण गुलाम आहोत हे कळू नये म्हणून भांडण लावणाऱ्या मालिका तसेच उपास, तपास, व्रत वैकल्य यामध्ये गुंतून ठेवण्यात आलेलं आहे. मग त्यांचं कुटुंब आणि त्यांना मागे कोण हे सहन होत नाही. आजही आपण पाहतो की नागपूर या ठिकाणी म्हणजे मालिकांची मालिका आपण ज्यावेळेस पाहतो, सास भी कभी बहू थी, बहू भी कभी सास थी, किंवा माझ्या नवऱ्याची बायको अशा टेलिव्हिजनची आपल्याला उदाहरण येते. इथला नोकरी करणारा पुरुष तो घाण्याला लावलेल्या बैलाप्रमाणे राबत असतो. बँकेने दिलेले हप्ते फेडण्यासाठी त्यास कळत नसते तो काय करतो, कारण पगार जरी 1 लाख असला तरी 80,000 हप्ते फेडण्यासाठी तो घालत असतो. इथला ज्येष्ठ नागरिक नोकरी करून शेवटी कोणी त्याचं ऐकत नाही, आश्रमाची वाट बघत असतो. आणि जे लोक जागरूक आहेत त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, अनेक एनजीओ मार्फत वेगवेगळ्या पक्षाद्वारे गुंतून ठेवले जाते. मग कसा बदल होणार, कोण करणार, आता बाकी आहे त्यांनीच विचार. ही 21व्या शतकातील भारतीय समाजाची परिस्थिती आपल्या समोर दिसून येते. जे बिल क्लिंटननं बिल गेटनं जे विधान भारतीय संदर्भात केले ते अत्यंत 21व्या शतकामध्ये आम्हाला महत्वपूर्ण वाटते. 21व्या शतकामध्ये जी अत्यंत महत्वाची समस्या आहे की जग दहशतवादानं, आतंकवादानं ग्रासलेले आहे. जगामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो की ISIS सारखी दहशतवादी संघटना जे जगाला म्हणजे वेठीस धरताना आपल्याला दिसतो. 21व्या शतकामध्ये दहशतवादाचा क्रूर चेहरा जगानं अनुभवला. इराक, सिरिया, लिबिया, अफगाणिस्तान उद्ध्वस्त होताना दिसत आहे आणि हे होत असताना मानवतेचा मुर्दा या ठिकाणी पडत आहे. भारत स्वतंत्र झाला
आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर पाकिस्तान वेगळं राष्ट्र निर्माण झालं, भारत वेगळा राष्ट्र निर्माण झालं आणि इथूनच कुठेतरी भारताला दहशतवादाची सुरुवात, दहशतवादाची पार्श्वभूमी फार जुनी आहे, या वादामध्ये मी जाणार नाही. पण 21व्या शतक आणि भारतीय साहित्याची मांडणी करत असताना जे समाजामधले जे प्रश्न निर्माण झाले, ज्या समस्या निर्माण झालं, त्याचं प्रतिबिंब मराठी साहित्यामध्ये नव्हे तर विश्व साहित्यामध्ये उमटताना आपल्याला दिसतो. आजही आपण पाहतो की या देशावर अनेक दहशतवादी हल्ले केले गेले. या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26/11/2008 रोजी मुंबईत पाकिस्तानात आलेल्या 10 दहशतवाद्यांनी रक्तपात घडवला. 2001 मध्ये संसदेत हिवाळी अधिवेशनावर हल्ला करण्यात आला. 11 जुलै 2006 रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. 26 डिसेंबर 2006 ला मालेगावचा बॉम्बस्फोट झाला. 18 फेब्रुवारी 2008 मध्ये समझोता एक्सप्रेस झाला. 13 मे 2008 ला जयपूर ब्लास्ट, 2008 मध्ये गुजरात मधील अहमदाबाद स्फोट आणि 14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामा अटॅक. 40 जवान शहीद झाले आणि भारतीय राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाल्याची आपल्याला दिसतो. आजही आपण पाहतो की सुरुवातीपासून दहशतवादाची वेगळी मांडणी या देशामध्ये झालेली आहे आणि जितके दहशतवादी हल्ले झाले, सगळे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर एकाच विशिष्ट जातीला या ठिकाणी कारले. आजही पाहतो की जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, पंथामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आजही आपण पाहतो जितके दहशतवादी हल्ले झाले, त्या दहशतवादी हल्ले झाल्यानंतर आपण एक मुस्लिम समाजाला आपण जबाबदार आणि सहज त्या कालखंडामध्ये म्हटलं गेलं. 21व्या शतकातील परिस्थिती तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न की जितके दहशतवादी हल्ले झाले, विशिष्ट समाजाला जबाबदार धरण्यात आलं आणि सहज म्हणतात की हर मुसलमान आतंकी नाही, हर मुसलमान आतंकी नाही होता, परंतु पकडा गया मुसलमान आतंकी होता है. पण ज्यावेळेस अजमेर ब्लास्ट, मालेगाव ब्लास्ट, आम्हाला या ब्लास्ट झाल्यानंतर आम्हाला कळलं की दहशतवादाचा रंग हा हिरवा नसून तो भगवाई आहे आणि दहशतवादाला कोणती जात नसते हे आम्हाला जगाला कळलेलं आहे. या देशामध्ये दाभोळकर असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असेल, यांच्या हत्या आणि विचारवंत कुठेतरी नष्ट करण्याचा प्रयत्न. दहशतवादी आतंकवादी हल्ल्यामध्ये मरणारे सर्वच जाती धर्माचे असतात. माणसाचा मुर्दा या ठिकाणी पडताना आपल्याला दिसून येत असतो. म्हणून दहशतवादाची साधी सोपी व्याख्या करत असताना मुबारक शेख आपल्या कवितेमध्ये म्हणतो की माणसातला पशु जागा होतो. जे मुबारक शेख म्हणतो की माणसातला पशु जागा होतो तेव्हा दहशतवाद सुरू होतो. माणसातला पशु जागा होतो तेव्हा दहशतवाद सुरू होतो. धर्माची किक बसली की नशा मेंदूचा कब्जा घेतो. धर्माची किक बसली की नशा मेंदूचा कब्जा घेतो. शस्त्रत्वाच्या लालशेने पछाडलं की परधर्मीय माणूस तुच्छ भासतो. आजही पाहतो की माझा धर्म श्रेष्ठ, तो धर्म श्रेष्ठ. वेगवेगळ्या धर्माला श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी मानवतेचे मुडदे कशा पद्धतीने पाडले जातात याची मीमांसा या ठिकाणी फार आपल्याला करणं शक्य. या देशामध्ये आपण पाहतो की हा 18 पगड जातीचा वेगवेगळ्या धर्मानं, पंथानं, संस्कृतीनं, सभ्यतेनं नटलेला हा भारत देश आहे. अनादी कालखंडामध्ये या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अत्यंत गोविंदानं राहत आलेले आहे. या देशाची संस्कृती गंगा जमुना तहजीब म्हणून जगामध्ये ओळखल्या जाते. विविधतेत एकता हे आमच्या देशाचे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. आणि 21व्या शतकात जेव्हा आम्ही पाहतो की निवडणुका आल्या की देशामध्ये हिरव्याच्या विरोधात भगवा, भगव्याच्या विरोधात निळा अशी परिस्थिती निर्माण केल्या जाते आणि जातीय दंगली उसळल्या जातात. आजही पहा की इलेक्शन संपलं की आम्ही कशा पद्धतीनं गुन्ह्या जातो आणि त्या 1-2 महिन्यामध्ये कशी वातावरण निर्मिती केली जाते. म्हणून एक शायर म्हणतो, अभी सियासत नहीं पहुंची हमारे गांव, अभी सियासत नहीं पहुंची हमारे गांव में, हम सब रहते एक दूसरे के छाव में. अभी सियासत नहीं पहुंची हमारे गांव में, हम सब रहते एक दूसरे के छाव में. ये नफरत का जहर तुम चौक चौराहों में रहने दो, ये नफरत का जहर तुम चौक चौराहों में रहने दो. अमन की खुशबू बहती है यहाँ के हवा. आज अमन की खुशबू आमच्या हवेमध्ये वाहताना आपल्याला. पण जाती, धर्म, पंथ याच्यामध्ये आज पद्धतशीर प्रमाणे राजकारणात आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न. 21व्या शतकामध्ये फार वेगळं चित्र नाही. जितक्या निवडणुका झाल्या सर्व धर्म आणि जातीच्या नावावर लढल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. हे आपण सगळे डोळ्याने अनुभवतो आणि हे जाती धर्माच्या नावावर मत एकत्रित केले जातात आणि समाजामध्ये जातीय दंगली पेटवण्याचा प्रयत्न. आजही पाहतो की म्हणलं हिरव्याच्या विरोधात भगवा, भगव्याच्या विरोधात निळा अशी परिस्थिती या देशामध्ये 21व्या शतकामध्ये होताना दिसून येत असतात.
म्हणून कवितेमध्ये त्याचं प्रतिबिंब उठताना एतेशाम देशमुख असं म्हणतात, हर हर महादेव, हर हर महादेव, अल्लाहू अकबर, हर हर महादेव, अल्लाहू अकबर. उसळी दंगल व्यापून टाकले शहर अंधकाराने. आजही पाहतो की जितके ज्या ज्या देशामध्ये वेगवेगळ्या दंगली उसळल्या असेल 21व्या शतकामध्ये, आणि या 21व्या शतकामध्ये दंगली उसळल्यानंतर मालमत्तेची हानी होते, मानवतेची हानी होते, आणि आमची जी सभ्यता, आमची संस्कृती ही नष्ट होण्याचा. आजही आपण पाहतो की विचारवंतांना, स्वातंत्र्य सेनानिकांना, महान वेगवेगळ्या व्यक्तींना आम्ही जातीमध्ये, धर्मामध्ये वाटतो. आजही पाहतो आपण महाराणा प्रताप हे हिंदू धर्माचे प्रतीक ठरतात, तर अकबर हे मुसलमानाचे प्रतीक ठरतात. पण आम्हाला हे माहित नाही की हळदी घाटीच्या युद्धामध्ये महाराणा प्रतापचा सेनापती हा हकीम खान सूर होता, तर मुसलमानाचा प्रतिनिधित्व करणारा सम्राट अकबरचा सेनापती हा मानसिंग राजपूत होता. म्हणजे हे धर्मयुद्ध कसं होतं? म्हणजे प्रश्नचिन्ह आपल्यास. जे आपण म्हणतो की हळदी घाटीचं युद्ध हे धर्मासाठी लढलं गेलेलं युद्ध होतं. अगर धर्मासाठी हे युद्ध लढलं गेलं होतं, दोन धर्मातलं हे युद्ध असतं, तर महाराणा प्रतापचा सेनापती हकीम खान सूर मुसलमान कसा असणार, आणि अकबराचा सेनापती मानसिंग राजपूत कसा असणार, हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो. इतकंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, या हिंदवी स्वराज्यामध्ये मुस्लिम मावळ्यांचं योगदान होतं, हे कुठेतरी आज आमच्या सोबत येताना आपलं दिसतं. छत्रपती शिवाजी महाराज अंगरक्षक हे मुस्लिम होते, घोडदळ प्रमुख नूरखान भंडारी नूरबेग हा मुसलमान होता, आरमार प्रमुख दौलत खान भंडारी होता. ही कितीतरी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येईल. पण 21व्या शतकामध्ये नफरत, जाती, धर्म, पंथ यामध्ये माणूस वाटला गेलेला आपल्याला दिसतो, आणि त्याचे प्रतिबिंब फक्त मराठी साहित्यामध्ये नाही, भारतीय साहित्य आणि विश्व साहित्यामध्ये उमटताना आपल्याला दिसून येतात. आजही पाहतो की या देशामध्ये बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमी म्हणजे किती वर्ष, म्हणजे जवळपास 1947 पासून सुरू झालेला हा खटला कुठेतरी 21व्या शतकामध्ये तो निपटताना आपल्याला दिसून येतो. पण आजही आपण पाहतो की ही परिस्थिती किती लोकांच्या याच्यामध्ये दंगलीमध्ये प्राणाच्या आहुत्या केल्या, कितींना याच्यामध्ये त्रास करावा लागला, अनेक संसार उद्ध्वस्त झाले, शासकीय मालमत्तेची नासधूस झाली, आणि शेवटी आमच्या हाती काय नाही. तर शेवटी असं म्हटलं जातं की हिंदू धर्म से नफरत करो कुरान नहीं, कि हिंदू धर्म से नफरत करो कुरान नहीं करता, भारत की मस्जिद तोडो ये राम नहीं. असंही कुराणामध्ये कुठं म्हटलेलं आहे की हिंदू धर्म से नफरत करो, हिंदू धर्म से नफरत करो ये कुरान नहीं कहता, भारत की मस्जिद तोड़ो ये राम नहीं कहता, रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती, जहां इंसानियत जिंदा है वहां मजहब की कभी. आजही आम्हाला मंदिर मस्जिद हे आमच्यासाठी श्रेष्ठ नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की मंदिर मस्जिद निर्माण करतात तर भिकारी निर्माण करतात, आणि शाळा महाविद्यालय वाचना निर्माण करतात तर तुम्ही देशामध्ये शास्त्रज्ञ विचारवंत पैदा करू शकतात. ही ताकद म्हणजे मंदिरामध्ये, ग्रंथालय म्हणजे ती ताकद मंदिरामध्ये मस्जिदीमध्ये नसल्याची आपल्याला दिसून येतात, ती ताकद शाळा महाविद्यालय आणि ग्रंथालयामध्ये दिसून. आजही म्हटलं की 21व्या शतकामध्ये आमच्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या मिटली की राम जन्मभूमी बाबरी मस्जिद हा प्रश्न मार्गी लागला, त्याचं निश्चितच स्वागत केलं पाहिजे. पण ज्यानं हा निकाल दिला तो न्यायमूर्ती आज कुठेतरी राज्यसभेमध्ये एक खासदारकी घेऊन बसल्याचं आपल्याला दिसतो. हे 21व्या शतकातील भीषण वास्तव आहे. आज ही परिस्थिती 21व्या शतकामध्ये आपल्याला असताना आपल्याला दिसून येते. इतकंच काय की आजही कालखंडामध्ये अनेक विचारवंतांनी म्हटलेलं आहे. एका ठिकाणी नेपोलियन बोनापार्ट असा म्हणाला, जर लोक स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील, जर लोक स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील तर त्यांना धार्मिक प्रश्नामध्ये गुंतून ठेवा. असं केलं तर ते मूलभूत प्रश्न विसरतील, धार्मिक अस्मितेच्या नावावर आपसात लढतील, आणि वर्तमान परिस्थितीत नेपोलियनचे हे विधान 100% 21व्या शतकामध्ये लागू असल्याचे आपल्याला दिसतो. जी परिस्थिती आहे धर्माच्या नावावर, पंथाच्या नावावर या देशामध्ये कसा गदारोळ माजलेला आहे, आम्ही चांगल्या पद्धतीने हे पाहत आलो. आज आपण पाहतो की टीव्ही लावली की भारतीय मीडियावर न बोललेलं बरं. म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी टीव्हीच्या बातम्या पाहणं सोडून दिलेलं आहे. पण 15 ऑगस्ट पासून जे टीव्ही लागल्यानंतर एकच रटचूक देते की तालिबानी तालिबानी तालिबानी. आजही आपण पाहतो की मी तालिबानचा क्रूर अन्याय अत्याचार राजवटीचं समर्थन तुमच्या समोर करणार नाही, पण जो एकच भाग आपल्या समोर दाखवण्यात येतो दुसरा भागही आम्ही समजून घेतला पाहिजे. तालिबानचा जन्म घालण्यामध्ये म्हणजे तालिबानचा उदय करण्यामध्ये अमेरिकाचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे तालिबानचा बाप हे अमेरिका आहे. 21व्या शतकाच्या संदर्भात आम्ही बोलतो. ज्या तालिबानी राजवटीचा उदय झाला, या राजवटीचा उदय करण्यामध्ये अमेरिकाचा वाटा आहे, किंवा तालिबान हा अमेरिकेचा बाप आहे. पूर्व इतिहास तालिबानचा आम्ही पाहिल्यानंतर अफगाणिस्तानचा इतिहास पाहतो, जे जवळपास 10-15 दिवसापासून आमच्या टेलिव्हिजनवरती पूर्ण हाच प्रकरण चालू आहे.
पण ज्या तालिबानचा जन्म अमेरिकेने घातला आणि अमेरिकेने घातल्यानंतर अफगाणिस्तानचा जेव्हा विकास पाहतो आपण, अफगाणिस्तानचा इतिहास भारताचा आणि अफगाणिस्तानचा फार जुना ऋणानुबंध आहे. ज्यावेळेस अलेक्झांडर म्हणजे सिकंदर जग जिंकण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये आला आणि अफगाणिस्तान जिंकण्यासाठी त्याला जवळपास 3 वर्षाचा कालखंड लागला. जे सिकंदरनं सगळं दुनिया जिंकली होती, त्या सिकंदरला अलेक्झांडरला अफगाणिस्तान जिंकण्यासाठी 3 वर्षाचा कालखंड लागला आणि त्यावेळेस त्याच्या आईला आईचं पत्र आलं म्हणे 3 वर्षापासून तो अफगाणिस्तानात अडकलेला आहे. त्यावेळेस आईला तो पत्र लिहिताना सांगतो की आई, या पत्रासोबत मी अफगाणिस्तानातली माती पाठवलेली आहे, ते आपल्या घराच्या अवतीभोवती टाकते. आईच्या पद्धतीने ती माती घराच्या अवतीभोवती टाकते आणि तिच्या घराच्या अवतीभोवती भांडणाला वादाविदाला सुरुवात होते. कबिलेमध्ये याच्यामध्ये पंथामध्ये भांडणं लागतात. इतकंच काय, ज्यावेळेस शहाजहाननं अफगाणिस्तान जिंकण्यासाठी औरंगजेबला पाठवलं होतं, सपशेल 3 महिन्यानंतर औरंगजेबला परत यावं लागलं. दारा शुकोचा पराभव अफगाणिस्तानने केलेला आहे, इंग्रजांचाही पराभव अफगाणिस्तानने केलेला आहे आणि शीतयुद्धानंतर जो सोयीत संघ अस्तित्वात आलेला आहे, बलाढ्य असणाऱ्या जगाचं नेतृत्व करणाऱ्या रशियाचा पराभवही याच तालिबानांनी केलेला आहे. यातलाच तालिबान सोयीत संघाचा पराभव करण्यासाठी अमेरिकेनं तालिबानला जन्माला घातलं आणि जवळपास 21 वर्षानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकेला पलायन करायला. ज्या आपण पाहतो की या तालिबानी राजवटीचं आम्ही याच्या समर्थन करणार नाही, पण जगातील महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला तिथून काढता पाया घ्या. आजही म्हणतात, इंग्रजीमध्ये एक म्हण विकसित झालेलं आहे, गेवयार्ड ऑफ द गेवयार्ड ऑफ फॉर एम्पायर्स. जे अफगाणिस्तान हे साम्राज्याचं कब्रस्तान झालेलं. इथं अनेक अन्याय, तालिबाननी अन्याय अत्याचार केला, शिक्षणापासून स्त्रियाचे अधिकार हिरावून घेतले. ही वास्तव परिस्थिती आहे. पण ज्या त्या कालखंड 21व्या शतकामध्ये जे अमेरिकेचे असेल, रशियाचे असेल, चायनाचे असेल, पाकिस्तानची नजर असेल, तिथे नैसर्गिक साधन संपत्तीवर असल्याच्या सिरिया का उद्ध्वस्त करण्यात आला, लिबिया का उद्ध्वस्त करण्यात आला, इराक का उद्ध्वस्त करण्यात आला, तिथे नैसर्गिक साठे असतील, इंधन असेल, इथं भांडवलशाही देशाची नजर त्या ठिकाणी असल्याच्या. म्हणजे आज 21व्या शतकामध्ये जे साहित्य निर्माण होईल, तालिबान मधून जे आंतरराष्ट्रीय साहित्य निर्माण झालं, ब्रेड विनर कादंबरी वाचा, तालिबानने केलेला अन्याय अत्याचाराचा पाडा त्या कादंबरीत दिसून येतो. स्त्रियांच्या हक्कासाठी तिथं कशा कशा पद्धतीने चळवळ राबवल्या गेल्या त्या कादंबरीमध्ये अत्यंत सविस्तर पद्धतीनं चित्रण त्या कादंबरीमध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं. आजही आपण पाहतो की वेगवेगळे प्रश्न या देशामध्ये उभे झालेले आहे 21व्या शतकामध्ये. या सगळ्याच प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटताना आपल्याला दिसतो. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न 21व्या शतकामध्ये लागलेला जो शाप आहे तो कोरोनाच्या रूपाने आमच्या समोर आला. जवळपास 1.5 वर्षापासून आम्ही कोरोनाच्या कालखंडामध्ये अत्यंत भीतिमय वातावरणात जगताना आपण दिसतो. कोरोनाच्या कालखंडामध्ये अनादी असा आमचा भूतकाळ आहे, अस्थिर असा वर्तमान काळ आहे आणि अनंत भविष्य काळाच्या गर्तेत आम्ही सापडलो. अशा या कोरोनाच्या कालखंडामध्ये भाषा, साहित्य आणि संस्कृती काय परिणाम झाले हो? म्हणजे 21व्या शतकामध्ये कोरोनानं आम्हाला काय दिलेलं आहे, तर कोरोनानं आम्हाला मराठी भाषेचे शब्द आहेत ते बदलताना आपल्याला दिसून येतात. कोरोनाच्या कालखंडामध्ये 21व्या शतकामध्ये जे कोरोना आला, कोरोनाने वेगवेगळे शब्द मराठी भाषेला दिले. म्हणजे कोरोना योद्धा असेल, सॅनिटायझर असेल, मास्क असेल, पीपीई किट असेल, व्हायरस, व्हेंटिलेटर, क्वारंटाईन, प्लाझ्मा, लॉकडाऊन, अनलॉकडाऊन, वेबिनार, कोविड सारखे शब्द कोरोनाच्या कालखंडामध्ये 21व्या शतकामध्ये मराठी साहित्यात येताना आपल्याला दिसतो. शब्दाचा अर्थ कोविडमुळे बदलताना आपल्याला दिसतो की ज्यावेळेस आपण म्हणतो पॉझिटिव्ह चा अर्थ सकारात्मक होता, आता कोविड पॉझिटिव्ह झाला याचा अर्थ तो नकारात्मक झालेला आहे आणि निगेटिव्हचा अर्थ नकारात्मक होता, आता तो सकारात्मक कोविडमुळे झालेला आपल्याला दिसून येतो. आजही आपण पाहतो की कोरोनाच्या कालखंडामध्ये म्हणजे कोरोना अगर टाळाचा असेल, कोरोनाला तुम्हाला पळवायचा असेल तर तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग करा. किती चुकीचा शब्द आहे की सोशल डिस्टन्सिंग तुम्हाला पाळावे लागेल. या देशामध्ये सोशल डिस्टन्सिंग अनादी कालखंडापासून पाळली गेलेली आहे. म्हणजे समाज चातुर्वर्ण समाज व्यवस्थेमध्ये व्यापला होता, तळाचा जो बहुजन वर्ग होता, दलित वर्ग जे होता, स्त्रिया ज्या होत्या, यांना समाजानं सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले. म्हणून फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द या कालखंडामध्ये वापरला गेलेला पाहिजे, पण तो वापरताना आपल्याला दिसून येतो. आजही कोरोनाच्या कालखंडामध्ये फाळीनंतरचं सर्वात मोठं स्थलांतर झालं. भारतामध्ये नाही तर जगामध्ये हे स्थलांतर होताना आपल्याला दिसून येतं. एका दिवसामध्ये जग स्तब्ध करण्यात आलेलं आहे 21व्या शतकामध्ये. युरोपच्या धर्तीवर या देशामध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं आणि लॉकडाऊन लावल्यानंतर म्हणजे आपण पहिलं लॉकडाऊनचं मी गोष्ट तुमच्या समोर करतो आणि लॉकडाऊन लावल्यानंतर मेच्या कालखंडामध्ये एप्रिल मेच्या कालखंडामध्ये देशामध्ये 2020 मध्ये काय भीषण परिस्थिती होती. जे रेल्वे बंद, विमान बंद,
शहर बंद करण्यात आली, सगळा व्यवसाय बंद करण्यात आले, मार्केट बंद करण्यात आले, आणि अशावर देशाची परिस्थिती काय झाली. आजही पाहतो की आपण जालन्याची सारखी घटना, जे मजदूर रेल्वेच्या मार्गानं उत्तर भारतात निघाले होते, मालगाडी येते आणि त्यांना चिरडून जाते आणि मजुरांच्या चिंधड्या चिंधड्या होतात, अशी परिस्थिती आम्ही टेलिव्हिजनवर त्या काळात, किती भीषण परिस्थिती होती. अशा वेळेस एका कवीने म्हटलेलं आहे की वे वक्त के मजदूर, वे वक्त के मजदूर है पर वक्त से मजबूर है, ताले लगे रास्ते रुके जाए कहा वो दूर है पीठ पर गठरी लदी, है पीठ पर गठरी लदी और कंधे पर बच्चे लदे, जाना है मिलो दूर तक पर प्राण फंदो में. जे पहा स्थलांतर पाहिल्यानंतर मे 2020 ची कालखंड पहा की सगळ्या राज्यांना सीमा ब्लॉक केल्या होत्या, बंद केल्या होत्या. अशा वेळेस मजुरांची झालेली परिस्थिती, शेतकऱ्यांची झालेली अवस्था आम्ही डोळ्यानं पाहिलेली आहे. आणि पाहिल्यानंतर चॅनलवरच्या बातम्या पाहिल्या, किती भीती निर्माण केली. जे लॉकडाऊन आजही आपण पाहतो की फार आता ज्यावेळेस देशामध्ये 200-300 पेशंट होते, संपूर्ण देश बंद करण्यात आला, ज्यावेळेस लाखोच्या वर रुग्ण गेले, त्यावेळेस आम्ही सगळं अनलॉकच्या नावाखाली सगळं सुरू करून टाकलं. याची भीषण परिस्थिती नागपूरकरांनी अनुभवलेली आहे. आम्ही कोरोनाला हरवण्यासाठी टाळ्या, थाळ्या, मेणबत्त्या, टॉर्च सगळं करून पाहिलं, पण कोरोना आज 21व्या शतकामध्ये कुठेही कंट्रोल होताना आपल्याला दिसून येत नाही. आजही पाहतो की कोरोनाच्या नालखंडामध्ये आमची अर्थव्यवस्था कशा बिकट झाली, आणि बिकट झाल्यानंतर आज आपण पाहतो की परिस्थिती काय हो, की 1.5 वर्षापासून लॉकडाऊन, अनलॉकडाऊन, म्हणून साहित्यामध्ये, भारतीय साहित्यामध्ये त्याचं प्रतिबिंब असं उमटतं कि सोशल डिस्टेंसिंग का पूरा ख्याल रखा जाए, कि सोशल डिस्टेंसिंग का पूरा ख्याल रखा जा रहा है. केंद्र ने राज्य सरकार पर छोड़ा, सोशल डिस्टेंसिंग का पूरा ख्याल रखा जा रहा है. केंद्र ने राज्य सरकार पर छोड़ा, राज्य सरकार ने कलेक्टर पे छोड़ा, कलेक्टर ने नगर पालिका पे छोड़ा, नगर पालिका ने दुकानदारों पे छोड़ा, दुकानदारों ने लोगों पर छोड़ा, लोगों ने सब कुछ भगवान भरोसे छोड़ा, और भगवान खुद मंदिर मस्जिद में बंद है. हम आप आत्मनिर्भर हो चुके. काय आत्मनिर्भर का नारा दिया गया. जे सुरुवातीला केंद्राने जबाबदारी घेतली, त्यांना वाटलं की हे अंगलट येत आहे, मग राज्यावर टाकले, राज्यानं काय केलं, कलेक्टरवर टाकले, कलेक्टरनं नगरपालिकेवर टाकले, नगरपालिकानं दुकानदारावर टाकले, दुकानदारानं भगवानवर टाकली, ग्राहकावर टाकले, ग्राहकानं भगवानावर टाकले, आणि भगवान खुद मंदिर मस्जिद मध्ये बंद झालेला आहे. आणि आम्ही काय आज आत्मनिर्भर झालो. ही 21व्या शतकातील आमची या 1.5 वर्षाच्या कालखंडातील आमची परिस्थिती आहे. या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये अनेक कविता लिहिल्या गेल्या, अनेक कादंबऱ्या लिहिल्या जात आहेत, वैचारिक लिखाण झालेलं आहे. आणि याच लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये मला आपल्या नागपूरकडील लॉकडाऊन नावाचा एक काव्यसंग्रह भेट आलेला आहे, आणि याच्यामध्ये महेंद्र कुमार मुरलीधर मेश्राम यांनी हा काव्यसंग्रह, लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये जी भीषण परिस्थिती होती, ही परिस्थितीचं वास्तव चित्रण या काव्यसंग्रहामधून त्यांनी करताना प्रयत्न केलेला आहे. आजही पाहतो आपण कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्राचा विचार केल्यानंतर या 21व्या शतकामध्ये, म्हणजे 2 दशकामध्ये आमचं लोकजीवन बदलताना आम्हाला दिसून येत आहे. आणि लोकजीवनाचं प्रतिबिंब आम्हाला म्हणी, उखाणे, त्याच्यानंतर तेथील लोकगीतं याच्या माध्यमातून बदलताना आमच्या समोर येत. 21व्या शतकामध्ये आमचं लोकसाहित्य बदललं. लोकसाहित्यावर मी चर्चा करणार नाही, पण 21व्या शतकातील 2 दशकातील लोकसाहित्य कसं होतं ते बदललं. आमच्या म्हणी बदलल्या आहे. म्हण म्हणजे अगदी मार्मिकपणे मोजक्या शब्दात मोठं सत्य सांगणार जे वाक्य असतं त्याला आपण म्हण असं म्हणतो. आम्ही म्हण म्हणायचो की काखेत कोळसा आणि गावाला वळसा. या 20व्या शतकामध्ये, 21व्या शतकामध्ये आमच्याकडं बँकेचं रूपांतर एटीएम मध्ये झालं. आता बँकेमध्ये जायची आवश्यकता नाही, आणि ही म्हण बदलली. म्हणजे काखेत कोळसा आणि गावाला वळसा आम्ही ज्यावेळेस म्हणायचो, आता खात्यावर पैसा आणि एटीएम ला वळसा. याचंही पहा, या 21व्या शतकामध्ये आमची म्हण बदल. काखेत कोळसा आणि गावाला वळसा, आता बँकेत पैसा आणि एटीएम ला वळसा. एटीएम मध्ये अगर पैसे नसेल तर आम्ही किती एटीएम ला ढांडोळा घेतो हे आम्हाला माहित आहे. आजही पाहतो की म्हणलं 21व्या शतकामध्ये टेक्नॉलॉजी आमची बदलली आहे, तंत्रज्ञान आमचं बदललेलं आहे. आम्ही पूर्वी बँकेमध्ये जायचो, विड्रॉल भरायचो, पैसे काढायचो. आज सगळं काही बदललेलं 21व्या शतकामध्ये. म्हणून म्हण विकसित झाली की सासू एटीएमवर आणि सून पेटीएमवर गेलेले आहे. म्हणजे 21व्या शतकातील आमचं लोकसाहित्य तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं बदललं आपल्याला दिसून येतं. आजही पाहतो की घरोघरी मातीच्या चुली, घरोघरी 2000च्या नोटा. या देशामध्ये नोटबंदी झाली, आणि नोटबंदीचं काय झालं
किती वाटोळं निघालं याच्यावर 21व्या शतकामध्ये मी चर्चा करणार नाही, हे आपल्या सर्वांना माहिती. 21व्या शतकामध्ये आपण म्हणायचं की कोणी सुहासनी आमच्या घरी आले, आम्ही त्याला कुंकू लावायचं, औक्षण करायचं, तिचं अवभगताने स्वागत करायचं. सध्याच्या 21व्या शतकामध्ये आम्ही म्हणायचो थांब लक्ष्मी कुंकू लावते. आजच्या परिस्थितीमध्ये काय आहे की थांब लक्ष्मी हात धुवायला सॅनिटायझर देते. आजही परिस्थिती आमची काय आहे की नवरा वैतागला, लॉकडाऊन बायको वैतागली स्वयंपाकानं, अशी परिस्थिती या कोरोनाच्या कालखंडामध्ये झालेली. म्हणजे 21व्या शतकामध्ये कोरोनानं मानवी जीवन, भारतीय भाषा, संस्कृती, सभ्यता ही बदलताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे त्याच्यावर दुर्गामी असे परिणाम झालेले. 1.5 वर्षामध्ये फार साहित्य आमच्या समोर आलेलं नाही, पण कदाचित पुढे 2-3 वर्ष झाल्यानंतर, म्हणजे किल्लारीचा भूकंप झाल्यानंतर किल्लारीची भीषणता दर्शवणारं कथा, कविता, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र लिहिलं गेलं. त्याच धर्तीवर कोरोना संपल्यानंतर 2-2.5 वर्षानंतर दर्जेदार साहित्य निश्चितच निर्माण होईल. 21व्या शतकामध्ये म्हणजे 19वे शतक, 20वे शतक आणि 21व्या शतकामध्ये आमची भाषा, आमची संस्कृती, आमचं राहणीमान सगळं काही बदललेलं आहे. आमचा पोशाख, आजही आपण पाहतो आमची खाद्य संस्कृती बदलली. चाऊमिन, नूडल्स, पिझ्झा, बर्गरच्या काळात भाकरी, ठेचा, बेसन, डाळ भात याचा स्वाद आम्हाला फिका पडताना दिसतो. आजही पहा हॉटेलमध्ये गेल्यानंतर कोणी बाजरीची भाकर आणि ठेचा मागणार नाही, त्या मागेल चाऊमिन, बर्गर, नूडल्स, पिझ्झा. ही आमची खाद्य संस्कृती 21व्या शतकामध्ये असताना आपल्याला दिसतो. आजही कुर्ता पैजामा याची जागा आता सूट बूट आणि जीन्स यांनी घेतलेली आपण दिसतो. आजही जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्ये जागतिकीकरणाला 92 नंतर जागतिकीकरणाला सुरुवात झाली. जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरणाच्या युगामध्ये आमची भाषा, आमची संस्कृती सगळं काही बदललेलं आहे. आमचं शिक्षण बदललेलं आहे. शिक्षणामध्ये काय बदल झाला की बापाची धनवत्ता ही विद्यार्थ्याची गुणवत्ता. 21व्या शतकामध्ये मॅनेजमेंट कोटा आला आणि कोटा आल्यानंतर ज्याला एमबीबीएस ला नंबर लागायचा असेल तर त्याला विशेष प्रावीण्यमध्ये यावं लागतात, गुणवत्ता यादीमध्ये यावं लागतात. 50-60% असेल आणि 2-4 करोड, 1-2 करोड तुमच्याकडे असतील तर तुम्ही एमबीबीएस करू शकता. कमीत कमी 1-2 लाख रुपये असेल तर बीएड तुम्ही करू शकता, इंजिनिअरिंग करू शकता. म्हणजे पैसा देऊन तुम्ही डिग्र्या प्राप्त करू शकता. हे 21व्या शतकातील भीषण वास्तव आमच्या समोर आले. आजही आपण पाहतो की भाषेच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करतो 21व्या शतकामध्ये मराठी भाषेची स्थिती काय, तर जगाचा आम्ही जेव्हा विचार करतो, जगामध्ये जवळपास 7,000 भाषा बोलल्या जायच्या. आजच्या कालखंडामध्ये 90% भाषा ह्या नष्ट होण्याच्या मार्गावर आणि भारतात 310 भाषा ह्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दर 14 दिवसाला एक भाषा नष्ट होते. अशा कालखंडामध्ये 34 वर्षानंतर या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू झालं. म्हणजे मला वाटतं मनोहर नाईक सर यांचा नवीन शैक्षणिक धोरण यांनी पंचनाम्याचा लेख मालिका त्यांची चालू आहे. 34 वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण आलं आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 21व्या शतकामध्ये मातृभाषेतून शिक्षण दिलं गेलं पाहिजे. म्हणजे इंग्रजांची जी शिक्षणाची पद्धती होती, म्हणजे झिरप्पा सिद्धांत, मॅकॉले, वूडचा खलिता, ही जी शिक्षण पद्धती होती, आजच्या कालखंडामध्ये जे सरकारनं महत्वाचं जे पाऊल उचललेलं आहे, 21व्या शतकामध्ये मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलं. 5वी पर्यंत मातृभाषा अनिवार्य करण्यात आली आणि 7वी पर्यंत प्रादेशिक भाषा ही अनिवार्य झाली आणि इंग्रजीला एका विषयापुरतं मर्यादित या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलं. आजही पाहतो की आमचं 60 म्हणजे 20व्या शतकातील जे 60 जे दशक होतं, म्हणजे 60 काळामध्ये म्हणजे ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, भाटक्या मुक्तांचं साहित्य, स्त्रियांचं साहित्य, मुस्लिमांचं साहित्य, साहित्याचं एक सकस प्रवाह. 21व्या शतकामध्ये 2 दशकामध्ये 20 वर्षामध्ये आमचं सर्व साहित्य बदलताना दिसून येत आहे. म्हणजे वेदना, विद्रोह, नकार, ग्रामीण जाणीवा, स्त्री जाणीवा या वेगळ्या अंगानं येताना आपल्याला दिसून येत आहे. 21वे शतक हे आयटी तंत्रज्ञानाचं शतक आहे. त्याचं प्रतिबिंब आम्हाला याच्यामध्ये दिसून येतात. 21व्या शतकामध्ये आपण पाहतात, 21व्या शतकामध्ये आपण पाहिलं असेल की कधी बोललं जातं की आरक्षण रद्द केलं गेलं पाहिजे, कधी बोललं पाहिजे की घटना बदलली गेली पाहिजे. आणि 21व्या शतकामध्ये याचं प्रतिबिंब दलित साहित्यात मध्ये उमटताना. अशा वेळेस अरुण काळे असं म्हणतात की आता आयटीच्या युगात, म्हणजे 21वे शतक हे आयटीचं युग आहे. आता आयटीच्या युगात दलितांना डिलीट करण्यासाठी, आता आयटीच्या युगात दलितांना डिलीट करण्यासाठी नवीन नवीन सॉफ्टवेअर येत आहेत आणि प्रोग्राम खराब करण्यासाठी सोडले जात आहेत विषाणू. तरी तुझी अँटीव्हायरस खबरदारी पुन्हा पुन्हा त्यांना करते. अरुण काळेने अत्यंत चपखळपणे जे शब्द वापरले आहेत,
की आयटीच्या युगामध्ये डिलीट करण्यासाठी नवनवीन सॉफ्टवेअर आपलं माहिती आहे, प्रोग्राम खराब करण्यासाठी विषाणू अँटीव्हायरस सोडले जात आहेत. पण बाबासाहेबांनी जी संविधान निर्माण केलेलं आहे ते संविधान सहजासहजी तुम्हाला नष्ट करता येणार नाही. हे सगळं साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, भटक्या भक्तांचं साहित्य 21व्या शतकामध्ये बदलताना आपल्याला दिसून येत आहे. वेळेअभावी याच्यावर भाष्य करणं शक्य होणार. 21व्या शतकातील आमचं बालसाहित्य बदललेलं आहे आणि बालसाहित्य बदलताना मला वाटतं मनोहर रोकडे यांची तहानलेला कावळा ही कथा आपल्याला माहित असेल. तहानलेला कावळा ही कथा आम्ही वाचलेली आहे. पण याचं परिवर्तन 21व्या शतकामध्ये कसं झालं? एक होता कावळा, त्याला लागले तहान, त्यानं पाण्यासाठी इकडे तिकडे पाहिलं, त्याला एका पाण्याचं मडकं दिसलं, मोठ्या आशेने तो मडक्याजवळ गेला. मडकं बरंच रिकाम होतं, खाली पाणी होतं, त्याने चोच पाण्याला पुरेना, त्यानं एक युक्ती केली. जवळपास खडे पडले होते, चोचीत एक एक खडा आणायचा, मडक्यात टाकायचा. असं त्यानं खूप खडे टाकले, त्यामुळे पाणी वर आलं. आता त्याची चोच पाण्यात बुडत होती. कावळा पाणी प्याला आणि उडून गेला. या गोष्टीला बराच काळ लोटला. 21वे शतक सुरू झालं. या शतकात सर्वच कावळ्यांना तहान लागली, पण कोणाला कीर्तीची, कोणाला पैशाची, कोणाला सत्तेची, तर कोणाला दुसऱ्याचं स्वप्न पिण्याची. त्यामुळे बहुसंख्य कावळे साध्या पाण्यालाही महाग झाले. त्यांना बेचारांना शुद्ध पाणी कुठं दिसेना. या कावळ्यांना आता खरोखरच तहान लागली होती. पाणी प्याला, आपल्या पूर्वजांनी केलेली युक्ती आठवली, त्यानं मडक्यात एक एक खडे टाकले, पाणी वर आलं. म्हणजे 21व्या शतकामधील आमचं बाल साहित्य, म्हणजे उपदेशपर जे बाल साहित्य आहे ते बाल साहित्य बदलताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे 21व्या शतकामध्ये चर्चा करत असताना सर्व साहित्याच्या प्रवाहाच्या अनुषंगानं कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, नाटक या सगळ्याच वाङ्मय प्रकाराला स्पर्श करणं या ठिकाणी शक्य होणार नाही. पण काही मुद्दे आपल्यासमोर मी ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत की 21व्या शतकामध्ये जो दहशतवादाचा प्रश्न निर्माण झाला, जो आतंकवादाचा प्रश्न निर्माण झाला, ग्लोबल वॉर्मिंग मुळे देशाचं जे पर्यावरण झालं त्याचा ऱ्हास झाला, अशा वेगवेगळ्या प्रश्नांना म्हणजे कवेत घेण्यासाठी आपण हे 21व्या शतकातील मराठी साहित्य नव्हे तर भारतीय साहित्याच्या अनुषंगानं एक महत्वपूर्ण वेबिनारचं आपण आयोजन केलेलं आहे. ही चर्चासत्र आपण 4 महाविद्यालयाच्या वतीनं घडून आणलेलं आहे. कदाचित तुम्हाला माहित आहे की मीही जवळपास महाराष्ट्रात होतो, एका संस्थेचा प्रशासकीय अधिकारी होतो. जवळपास 41 शाळा महाविद्यालय कॉलेज म्हणजे युनिट आमचे 41 होते. शाळा महाविद्यालयामध्ये सर्वांनाच एकत्रित करणं एवढं सोपं काम नसतं. पण 21व्या शतकामध्ये आपण 4 महाविद्यालय न्याकसाठी काय असेल ना एकत्र आलात आणि 21व्या शतकातील जे मुख्य प्रश्न आहेत या प्रश्नाच्या अनुषंगानं, साहित्यामधले उमटलेल्या प्रतिबिंबाच्या अनुषंगानं आपण दिवसभर ही चर्चासत्रामध्ये निश्चितच चर्चा करणार आहात. अत्यंत महत्वपूर्ण विषयावर आपण हे राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलं, त्याबद्दल 4 महाविद्यालयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. जवळपास डॉक्टर मनोहर नाईक सर 1 महिन्यापासून माझ्या संपर्कात होते आणि त्यांनी सांगितले की सर आपण या चर्चासत्रामध्ये बोलावं. कोविडच्या काळामध्ये जवळपास 40 चर्चासत्रामध्ये मी व्याख्यानं दिलेले आहेत. आजच्यासाठी माझा गौरवाचा दिवस याच्यासाठी आहे की आजच्या या चर्चासत्राचे अध्यक्ष महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत, साहित्यिक, आंबेडकरवादी विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर सरांच्या उपस्थितीत मला बोलण्याचा योग आला. खर तर सरांची उत्थान गुंफा हा काव्यसंग्रह आम्ही MA ला असताना अभ्यासलेला आहे. आजही त्या उत्थान गुंफामधल्या काही कवितेच्या वेळी आठवतात की शब्दांची पूजा करत नाही मी माणसासाठी, शब्दांची पूजा करत नाही मी माणसासाठी, आरती गातो ज्याच्या गावात सूर्य नाही त्याच्या हाती मी प्रकाश देतो. म्हणजे अशा ह्या विभूतींच्या समोर मला आपण बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल महाविद्यालयाचे मी मन भरून कौतुक करतो. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि 21 शतक जे IT तंत्रज्ञानाचं हे शतक आहे. अनेक प्रश्न आमच्या समोर आवासून उभे आहेत. अशा सर्व प्रश्नांना निपटण्याची ताकद मनुष्याच्या हाती यावं. म्हणतात ना की 19वे शतक हे इंग्लंडचं शतक होतं, 20वे शतक हे अमेरिकेचं शतक, 20वे शतक हे अमेरिकेचं शतक होतं आणि 21वे शतक हे भारताचं शतक असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेवटी म्हणतो की भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वास, हे भेद सारे वाळू द्या वैर साऱ्या वासना, मानवतेच्या एकतेची पूर्ण हो कल्पना, नित्य आम्ही मानू बंधुतेच्या बंधना, सत्यशिव सुंदरतेची नित्य आराधना. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद पठाण सर.